नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक रामबाण रेमेडी घेऊन आलेली आहे आणि ही जी रेमेडी आहे ही मी स्वतः केलेली आहे. मला याचा खूप फायदा झालेला आहे. त्यानंतर हा फायदा तुम्हाला व्हावा, नॉलेज बास्केट इंडियाच्या सर्व व्ह्युअर्सना व्हावा, यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. हे मी माझ्या अभ्यासानंतर तुम्हाला सांगत आहे. भावप्रकाश व चरक संहिता या आयुर्वेदीय ग्रंथामध्ये पेरूच्या पानांच्या औषधीय गुणधर्माचे वर्णन आहे. ही पाने इतकी औषधीय आहेत की पचनसंस्थेचे इश्यू, स्किन प्रॉब्लेम, इम्युनिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं ओरल हेल्थ प्रॉब्लेम्सवर पूर्वी याचा उपयोग केला जायचा. आता ही पेरूची पानं आहेत ना, यात काही कोवळी आहेत आणि काही जुनी पानं आहेत. तर ही दोन्ही पानं जी आहेत, कोवळी पानं आणि जुनी पानं, ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरून आपण 2 रेमेडीज बनवणार आहोत आणि या दोन्ही रेमेडीजचा सोबत आपण याचा उपयोग करणार आहोत, ज्यामुळे आपले दातांच्या कुठल्याही समस्या, खूप दात दुखत असतील, हिरड्यांमधून रक्त गळत असेल किंवा किडलेला दात खूप दुखत असेल, ठणका बसत असेल, तर या सगळ्यावर तुम्हाला त्वरित लगेचच बरं वाटणार आहे ही रेमेडी घेतल्यानंतर. तर आता अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ पानं आणि अस्वच्छ पानं वेगळी करायची आहेत. जी खराब पानं आहेत ती आपण बाजूला काढलेली आहेत आणि अशा पद्धतीने ही दोन्ही पानं म्हणजे कोवळी आणि जुनी पानं अगदी स्वच्छ धुवायची. जवळपास 4-5 वेळा पाणी बदलून याला स्वच्छ करायचं आहे आपल्याला आणि यातली घाण वगैरे सगळी एकदम व्यवस्थित काढायची आहे. ही पानं अशा पद्धतीने आपल्याला वेगळी ठेवायची आहेत. याच्यामध्ये कोवळी पानं आणि थोडीशी जाड निब्बर असलेली पानं अशा पद्धतीने आपण वेगळी करणार आहोत. कोवळ्या पानांची वेगळी रेमेडी बनवणार आहोत, वेगळा उपाय, आणि जाड जुन्या पानांचा वेगळा उपाय इथं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता ही जी कोवळी पानं मी वेगळी केलेली आहेत ना, त्याचा आपण पहिल्यांदा उपयोग करणार आहोत. तर ही जवळपास 4 ते 5 पानं घ्यायची आहेत. अशा पद्धतीने कोवळ्या पानांचा वेगळा औषधीय गुणधर्म एका वेगळ्या पद्धतीने आपल्या दातांसाठी कार्य करेल. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर खलबत्ता असेल किंवा खलबत्ता नसेल तर तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यात देखील ही पानं वाटू शकता किंवा एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा वाटीमध्ये जरी तुम्ही ही पानं घेतली आणि लाटण्याने किंवा लाकडी रवीने तुम्ही दांड्याने याला छान कुटायचं आहे. आता खलबत्त्याच्या साहाय्याने हे छान कुटल्यानंतर काय होईल, याचा रस निघायला लागेल. कोवळ्या पानांमध्ये औषधीय रस असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला साधारण 2 चमचे पाणी घालायचं आहे, जास्त नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ही पानं टेचायची आहेत. ही पानं छान टेचून झाल्यावर अशा पद्धतीने रस वेगळा होईल आणि हा जो रस आहे, जो वेगळा झालेला आहे, या रसाचाच उपयोग आपल्याला आपल्या दाताच्या दुखण्यावर करायचा आहे. आता हा जो हिरवा रस तुम्हाला दिसतोय, याच्यामध्ये एक कापसाचा बोळा घ्यायचा आणि कापसाचा बोळा छान अशा पद्धतीने या हिरव्या रसामध्ये भिजवायचा आहे. हा भिजल्यानंतर छान जड होतो, हिरवा रस त्याच्यामध्ये छान शोषला जातो. त्यानंतर हा काढून घ्यायचा आहे आपल्याला. छान पद्धतीने हा हिरवा रस अशा पद्धतीने तुम्हाला शोषला गेलेला या कापसाच्या बोळ्यामध्ये दिसतोय. आता एक चिमूटभर हळद घ्यायची एका चमच्यामध्ये आणि हा जो बोळा आहे हा हिरव्या रसाने भरलेला, तो या हळदीमध्ये अशा प्रकारे गोल गोल भरवायचा आहे. पूर्ण बोळा हा हळदीने भरला पाहिजे. आता या कापसाच्या बोळ्यात पेरूच्या पानांचा रस आणि हळद पूर्णपणे भरलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जो दात तुमचा दुखतोय किंवा हिरडीचा जो पोर्शन तुमचा खूप दुखतोय ना, तिकडे हा कापसाचा बोळा तुम्हाला ठेवायचा आहे. अर्धा तास तसंच तुम्हाला दाताखाली किंवा हिरड्यांच्या इकडे दाबून ठेवायचं आहे. यानंतर तुम्ही काही खायचं प्यायचं नाही. हिरड्यांचा प्रॉब्लेम असेल तर यात तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता आणि त्यानंतर हा तुमच्या हिरड्यांवरून तुम्ही फिरवू शकता किंवा जिथे हिरडी सुजली आहे, जिथून रक्त येतंय, तिथे हा ठेवू शकता. चला तर मग आता दुसरी रेमेडी बघूया. जी जाड जुनी पानं आपण ठेवली आहेत त्या पानांचा इथं आपण वापर करणार आहोत. आता एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी गॅसवर आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. थोडी उकळी आल्यानंतर त्यात उरलेली पेरूची पानं आपल्याला टाकायची आहेत. जी पानं आधी आपण ठेवली होती ती पानं याच्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा हे जे मिश्रण आहे, पाणी आणि ही पानं छान मस्त उकळू द्यायची आहे. ही रेमेडीसुद्धा आपण दातासाठी करत आहोत आणि ही माउथवॉशच्या स्वरूपात आपण वापरणार आहोत.
याने सुद्धा दुखणारा दात, हिरड्यांचे विकार, कीड लागलेली असेल तर खूप आराम तुम्हाला मिळणार आहे. आता आपल्याला अजून एक घटक लागेल, तो म्हणजे लवंगा. आता या पाण्यात आपल्याला 6 ते 7 लवंगा टाकायच्या आहेत. लवंगामध्ये युगेनॉल नावाचा घटक असतो, ज्याने लगेचच पेन रिलीफ होतं. लवंग दाताखाली धरायला पूर्वी लोक आपल्याला सांगायचे, आपल्या घरातले मोठे आपल्याला सांगायचे. हिरड्या दुखत असतील, दात दुखत असेल तर लवंग तेलाने मालिश केली की लगेच फरक पडतो. लवंगाच्या तेलाचा कॉटनचा बोळा धरला तरी फरक पडतो. तर अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे हे 7 ते 8 मिनिटं आपल्याला छान उकळू द्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटं उकळल्यानंतर याच्यामध्ये लवंग आणि हिरव्या पानांचा गुणधर्म उतरलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ग्लासात काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. आपण ऐकतो ना की आपके पेस्ट में नमक है, तर या नमकचाच उपयोग म्हणजे मिठाचा उपयोग आपल्याला इथे होणार आहे. आता तुमच्या घरात जर तुरटी असेल किंवा तुरटी पावडर असेल तर चिमूटभर तुरटी पावडर, तुरटी असेल तर अशा पद्धतीने छोटासा घडा घाला, गोल फिरवा आणि नंतर ही तुरटी काढून टाका. तुरटी किंचितच वापरायची आहे. तुरटीचं मिश्रण कधीही गिळायचं नाही आहे. तुरटी जास्त टाकली तर तोंडात ड्रायनेस येऊ शकतो. दातांमधून, हिरड्यातून रक्त येत असेल तर तुरटीमुळे थांबते. तुरटी अँटीबॅक्टेरियल असल्याने बॅक्टेरियाज विरुद्ध हे छान काम करते. अष्टांग हृदयम या आयुर्वेदिक टेक्स्टमध्ये तुरटीचा वापर रक्त येत असणाऱ्या हिरड्यांवर, अल्सर आणि ओरल हेल्थ इश्यूजवर सांगितलेला. अशा पद्धतीने या दोन्ही रेमेडीज आपल्याला करायच्या आहेत. शक्यतो दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर किंवा शक्य असेल तर दोन्ही वेळेला. सुरुवातीला तुम्हाला या लिक्विडने, हे सोल्युशन जे आपण तयार केलं आहे त्याने गुळणा करायच्या आहेत. एक गुळणा ही साधारण 10 ते 15 सेकंद तुमच्या तोंडात हे पाणी राहिलं पाहिजे, त्यानंतर थुंकून टाकायचं आहे. अशा पद्धतीने 4 ते 5 वेळा गुळणा करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला हा बोळा जो आपण तयार केला आहे तो दातांखाली धरायचा आहे. अशा पद्धतीने या दोन्ही रेमेडीजचा उपयोग जर तुम्ही केला तर अगदी 3 दिवसात तुमचं दाताचं दुखणं पूर्णपणे बरं होईल. आणि ही जी रेमेडी आहे ही मी स्वतः केलेली आहे. मला याचा खूप फायदा झालेला आहे. तर मी डॉक्टर नाही, परंतु मी जे काही रिसर्च केलं याच्यात आपण ज्या काही गोष्टी वापरलेल्या आहेत त्याचा संदर्भ कुठे येतो आणि त्याचं काय महत्त्व आहे याविषयी थोडासा अभ्यास केल्यानंतर आणि मला झालेला फायदा तुम्हा सगळ्यांना व्हावा. तसेच प्रेग्नन्सीमध्येही आपल्याला बाहेरची औषधं घेता येत नाही, मग अशा वेळेला ही रेमेडी आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे. किंवा अगदी थोडंसं दातदुखी, हिरड्यांचं दुखणं असेल, हिरड्यातून रक्त येणं असेल, या सगळ्या समस्या तुम्हाला असतील ना, तर या रेमेडीमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आशा करते ही रेमेडी तुम्हाला आवडली असेल आणि ही रेमेडी तुम्ही नक्की तुमच्या दातांवर करून बघाल. 2-3 दिवस सलग केल्याने तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर करा. आणि अशा छान छान सिम्पल होम रेमेडीजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.